गुड इव्हनिंग. 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2024 गणित विषयाची प्रश्नपत्रिका आज आपण पाहतोय. प्रश्न क्रमांक 42 ते 58. बघा, तोट्याच्या चौपट विक्री असलेल्या व्यवहारातून विक्रेत्याला झालेला शेकडा तोटा किती? आता या ठिकाणी तोटा जर आपण एक्स मानला तर विक्री किती येणार आहे? तोट्याच्या चौपट विक्री, मग एक्स ची 4 पट किती? 4x. आता मला तुम्ही सांगा, तोटा काढण्याचं सूत्र काय रे? तोटा काढण्याचं सूत्र काय वजा काय? खरेदी वजा विक्री की विक्री वजा खरेदी? खरेदी वजा विक्री, बरोबर ना? मग खरेदी सूत्र काय होणार? तोटा, आता वजा विक्री डावीकडे आल्यावर अधिक विक्री होणार. तोटा अधिक विक्री बरोबर खरेदी. मग आपण तोटा एक्स मानलेला आहे आणि विक्री किंमत 4x. ह्या दोघांची बेरीज म्हणजेच खरेदी. 4x आणि 1x ची बेरीज किती? मग 5x ही खरेदी किंमत येणार. आता आपल्याला काढायचा आहे शेकडा तोटा. सांगा, शेकडा तोटा काढण्याचं सूत्र काय रे? बोला कोणीतरी. शेकडा तोटा काढण्याचं सूत्र काय? तोटा बोला. तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100, बरोबर. मग या ठिकाणी तोटा आपण एक्स मानूया. छेदामध्ये खरेदी किंमत आपण किती काढलेली आहे? 5x आणि गुणिले 100. आता या एक्स ला हे एक्स कॅन्सल. मग 100 भागिले 5 किती रे? 5 दुनी 10 आणि 0. म्हणजे झालेला जो शेकडा तोटा आहे तो 20 आहे. म्हणजे 20% तोटा आहे का पर्याय 20 चा? हो, पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, एका शंकवाकृती तंबूची उंची 21 मीटर असून तळाचा परिघ 176 मीटर आहे. त्या रिकाम्या तंबूत किती घन मीटर हवा मावेल? आता परिघा सूत्र काय रे? शंकूचा जो तळ आहे तो वर्तुळाकार असतो. म्हणजे वर्तुळाच्या परिघा सूत्र काय? 2 पाय. 2 पाया. मग परिघाची किंमत म्हणजे सी ची किंमत आपण 176 ठेवूया. उजव्या बाजूला 2, पायची किंमत आपण अंदाजे किती घेतो? 22/7 आणि गुणिले r. आता r ची किंमत आपण काढूया. सगळ्या संख्या डावीकडे घ्या. छेदातलं 7 डावीकडे अंशात जाणार आणि अंशातलं 2 आणि 22 डावीकडे छेदात जाणार. 22 च्या पाड्यात 176 आहे का? 22 आहे. बरोबर आहे. आणि 2 च्या पाड्यात 8 आहे का? 22. आणि मग 4 आणि 7 चा होणार किती? 28. म्हणजे त्या शंकूच्या तळाची जी त्रिज्या आहे ती 28 मीटर आली. आता विचारलंय त्या रिकाम्या तंबूत किती घन मीटर हवा मावेल. आता या ठिकाणी काय काढणं अपेक्षित आहे रे शंकूचं? घनफळ. मग शंकूच्या घनफळ सूत्र काय? 1/3 पाय r वर्ग h. बरोबर आहे, 1/3 पाय r वर्ग h. पायची किंमत आपण 22/7 ठेवली. r चा वर्ग म्हणजे 28 गुणिले 28. आणि त्या शंकूची उंची किती दिली तुम्हाला? 21. चला हे कॅल्क्युलेशन करून उत्तर काढा.
सर पर्याय क्रमांक 17,248. बघा 7 एके 7, 7 चौक 28, 3 एके 3, 3 सत्ता 21. मग 22 आणि 4चा गुणाकार 88 आणि 28 आणि 4चा गुणाकार 28 चौक 112. करा हा गुणाकार 88 आणि 112चा. 17,248. 112 नाही, सर 28 आणि 7चा गुणाकार येणार. 22 आणि 4चा 88 केला ना. 28 7 किती रे? 196. किती आला गुणाकार? 17,248 म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रत्येकी 500 रुपये किमतीचे शेअर्स खरेदी करताना परीला 3% दलालीसह 46,350 रुपये खर्च आला, तर किती शेअर्स तिनं खरेदी केले असतील असा प्रश्न आहे. पहा आता आपण असं समजूया, त्या शेअरची जी मूळ किंमत आहे ती आपण एक्स मानूया. मग दलाली 3% दिली म्हणजे एक्सचा 103% ही किंमत 46,350 आहे. म्हणजे 100 मध्ये दलाली 3 मिळवली 103%, म्हणजे 103/100 आणि ही किंमत दलालीसह 46,000 किती आहे? 350. आता आपण संख्या सगळ्या उजवीकडे नेऊया. 46,350 आता भागिले 100 गुणिले होईल उजवीकडे आल्यानंतर आणि 103 छेदामध्ये जाईल. आता 103चा पाडा तयार करूया. 103 एके 103, 103 चौक किती रे? 412. हा 412. मग हे 463 मधून 412 वजा करा. 51. बरोबर आहे. आता 51 वर 5 घ्या. 515 आहे का 103? 3 5 1 515. बरोबर आहे. आणि वर एक 0 ना. किती आली एक्सची किंमत? 450 गुणिले 100. 45,000. बरोबर आहे. 45,000 रुपये. आता 45,000 रुपये शेअरची किंमत झाली, पण एका शेअरची किंमत किती आहे? 500. 45,000ला 500 न भागायचं म्हणजे शेअरची संख्या मिळेल. 45,000ला 500 न काय करायचं? भागायचं. या 2 झिरोला हे 2 झिरो गेलं. 5 9 45 आणि 0. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 90. पर्याय क्रमांक 2 90. एका चौरसाची बाजू ही दुसऱ्या चौरसाच्या 30 सेमी मापाच्या कर्णाशी एकरूप आहे, तर त्या दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळाबाबतचे अयोग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते? सर्वांनी माईक बंद करा. कोणाचा माईक चालू आहे अजून? आयुष बनकर वारंवार सूचना देऊन सुद्धा माईक चालू राहतोय. नाही इलाज असतो मला मग सर्वांचा माईक बंद करावा लागतो. आता या ठिकाणी आपण पहिला चौरस लिहूया आणि या उजव्या साईडला आपण दुसरा चौरस लिहूया. आता एका चौरसाची बाजू दुसऱ्या चौरसाच्या 30 सेमी मापाच्या कर्णाशी एकरूप आहे. आता पहिल्या चौरसाची जी बाजू आहे ती 30 मानूया
आणि दुसऱ्या चौरसाचा जो डायगोनल आहे कर्ण आहे तो पण किती मानूया 30. एका चौरसाची बाजू दुसऱ्या चौरसाच्या 30 सेमी मापाच्या कर्णाशी एकरूप आहे. आता दोघांचं आपण क्षेत्रफळ काढूया. एरिया ऑफ फर्स्ट स्क्वेअर काय ना रे चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र बाजू वर्ग. मग बाजू किती आहे 30. मग किती आला 30 चा वर्ग 900. 900. पर्याय क्रमांक 2 आणि 3. दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ काढू. कर्णावरून चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय रे कर्ण वर्ग छेद 2. बरोबर आहे कर्ण वर्ग. कर्णाला आपण डी म्हणलं डी वर्ग छेद 2. मग कर्ण पण 30 आहे म्हणजे 30 चा वर्ग भागिले 2. 30 चा वर्ग 900. 900 ला 2 लागल्यावर 450. हा. आता एक नंबर दोन्ही चौरसांची क्षेत्रफळ आहेत का समान नाही. एकाचे क्षेत्रफळ 900 आहे दुसऱ्याचं क्षेत्रफळ 450. समान नाहीत म्हणजे हे विधान कसं आहे सत्य आहे. दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ पहिल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या निमपट आहे. सत्य. बरोबर आहे 450 हे सुद्धा विधान सत्य आहे. पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ दुसऱ्यापेक्षा 900 सेमी चौरस सेमीने जास्त आहे. सत्य. इलेक्शन नाही बोलते वर्षात झालते मग आम्ही नेणार फक्त. अक्षदाम पिसाळ माईक बंद कर. वर्षा कोण आहे वर्षा पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ दुसऱ्यापेक्षा 900 चौरस सेमीने जास्त आहे. हे विधान मात्र असत्य आहे. आणि दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ पहिल्यापेक्षा 450 न कमी आहे. दुसऱ्याचं 450 न कमी म्हणजे हे सुद्धा विधान सत्य आहे. मग अयोग्य विधान कोणतं तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. प्रश्न क्रमांक 46 सोबतच्या केंद्रबिंदू सी असलेल्या वर्तुळामध्ये माप कोन PRS म्हणजे हा कोन किती अंश दिलेला आहे 55 अंश दिलेला आहे. आणि विचारलंय माप कोन PSQ किती म्हणजे हा कोन विचारलेला आहे. आता इथं वर्तुळाशी संबंधित काही गुणधर्म तुम्हाला माहित असायला हवेत. यामध्ये आंतरलिखित कोन आंतरखंडित कंस. आंतरलिखित कोनाचं माप आंतरखंडित कंसाच्या निम्म असतं. मग PRS हा जो 55 अंशाचा कोन आहे त्या कोनानं हा जो कंस आहे पुढचा PS हा आंतरखंडित केला आहे. मग मला सांगा माप कंस PS किती येईल माप कंस PS किती येईल हा जो पुढचा कंस आहे माप कंस PS तो असणार आहे 110 अंश. कारण आंतरलिखित कोनाचं आंतरखंडित कंसाचे निम्म म्हणजे 110 कंसाचं माप आहे म्हणजे कोनाचं 55 म्हणजे कंस PS चं माप त्या कोनाच्या दुप्पट किती आलं 110 अंश. बघा ह्या कंसाचं माप किती आलं 110. आता हा कंस 110 आला आपल्याला विचारला आहे PSQ म्हणजे हा कोण विचारलेला आहे.
आता सी हा केंद्रबिंदू आहे, म्हणजे QS हा व्यास आहे आणि व्यासामुळं कंस QPS अर्धवर्तुळ झालं आणि अर्धवर्तुळाचं जे अंशात्मक माप आहे ते किती असतं 180. मग QPS या कंसाचं माप 180. मग QP आणि PS या दोन कंसांची बेरीज म्हणजे कंस QPS. मग 180 तून 110 वजा केल्यानंतर हा कोण किती येणार, हा कंस किती येणार 70 अंश येणार. आता हा अंतर्लिखित कोणानं अंतरखंडित केलेला कंस आहे. मग याचं माप जर 70 असेल, त्या अंतर्लिखित कोणाचं माप त्याच्या निम्म म्हणजे याचं माप येणार 35 अंश. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. समजते का सर्वांना? हो सर. हो सर हो. आणि तुम्ही काय करा, ज्याचा माईक चालू होता त्याचं नाव सांगायचं, मी त्याला कायमचा ग्रुपमधून रिमूव्ह करतो. आता मगाशी मी दोघांना सूचना केलेली आहे. मी बोलत असताना अजिबात माईक चालू ठेवायचं नाही. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 47. घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात विशाल कोन होतो अशी वेळ दर्शवणारे दोन पर्याय निवडा. आता घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा याच्यातील अंशात्मक कोन काढण्याचं सूत्र कोण सांगते बघूया. सूत्र बरोबर आहे. तासाला 30 न गुणायचं आणि त्यातून काय वजा करायचं, मिनिटाला 11/2 न गुणायचं. हे सूत्र आहे तास काटा आणि मिनिट काटा याच्यातील कोन काढण्याचं. आता आपण काय करूया, हा 2 नंबरचा पर्याय पाहूया. 11:40 म्हणजे तास किती पूर्ण झाले 11, तासच्या जागेवर 11 टाकूया. 11 गुणिले 30 आणि मिनिटं किती झालेले आहेत 40, म्हणजे 40 आणि सूत्रातील 11/2 गुणूया. करा गुणाकार. 11 आणि 30 330. आता 40 ला 2 न भागल्यावर 20 आणि 20 आणि 11चा गुणाकार किती, 11 दुनी 22 आणि 1 0 ना 220. किती आली वजाबाकी बघा 110. मग 110 विशाल कोण आहे का रे, येतोय का विशाल कोण? हो हो सर. हो सर हो सर. क्रमांक 2. पण अजून एक पर्याय काढायचे ना. आता दुसरा पर्याय आपला फिक्स झाला. अजून एक कोणतं उत्तर येऊ शकतं रे? आपण 3 नंबरचा पर्याय करतो. पर्याय क्रमांक 3. तासच्या जागेवर 4 टाकलं, त्याला 30 न गुणलं, मिनिटाच्या जागेवर 5 टाकलं, त्याला 11/2 न गुणलं. 30 आणि 4चा गुणाकार 120. 11 × 55 आणि 55 ची निमपट किती रे? 55 ची निमपट 27.5 आणि ह्या दोघांची वजाबाकी किती 92.5. किती अंशापेक्षा जास्त माप असले त्याला विशाल कोन म्हणतो आपण 90 ना. 90. म्हणजे हा सुद्धा विशाल कोन आला. मग 2 पर्याय कोणते आहेत, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट. 20 सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या कर्णाच्या मापांचे गुणोत्तर 3/4 आहे. त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल. आता तुम्हाला माहिती आहे समभुज चौकोनाचं कर्ण एकरूप नसतात, फक्त कर्ण कोणाचे एकरूप असतात रे, आयत आणि चौरस. ह्या दोघांचं कर्ण एकरूप असतात. आता याचा हा कर्ण छोटा दिसतोय की नाही आणि हा कर्ण कसा दिसतोय मोठा. आता जो छोटा कर्ण आहे का नाही त्याला आपण D1 म्हणूया आणि मोठा कर्ण आहे त्याला काय म्हणूया D2. आता कर्णाचं गुणोत्तर 3/4, मग छोटा कर्ण
3x घेतला आणि मोठा कर्ण किती घेतला 4x. तुम्हाला माहित आहे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. कर्णाच्या छेदनबिंदू जवळ काटकोन आणि या कर्णाचं हे दोन समान भाग आणि या कर्णाचं हे सुद्धा काय झालं दोन समान भाग झाले. समजा मूळचा जो समभुज चौकोन आहे त्याला आपण ABCD असं नाव दिलं आणि जो कर्णाचा छेदनबिंदू आहे त्याला O नाव दिलं. मला तुम्ही सांगायचं AO ची किंमत किती आहे? AO ची छोटा कर्ण आहे त्याचा निम्मा भाग, पूर्ण कर्ण 3x दिलाय मग त्याची निमपट किती 3x/2 आणि मोठ्या कर्णाचा निम्मा भाग किती येणार आहे BO. मोठा कर्ण BD 4x आहे म्हणजे 4x निमपट येणार आहे काय. आता AB ची किंमत किती आहे? AB ही समभुज चौकोनाची बाजू किती दिली तुम्हाला 20. आता AOB हा काटकोन त्रिकोण आहे. मग आपण इथं पायथागोरसचा सिद्धांत जर वापरला तर काय येणार AO वर्ग अधिक BO वर्ग बरोबर कर्ण AB वर्ग आहे की नाही. AO ची किंमत आपण टाकूया 3x/2. इथं कंसाचा वर्ग आला BO 4x/2 इथं पण कंसाचा वर्ग करूया आणि AB 20 म्हणजे इथं 20 चा पण वर्ग करूया. सांगा किती येईल 3 चा वर्ग 9 x चा वर्ग x वर्ग आणि छेदामध्ये 2 चा वर्ग 4 प्लस 4 चा वर्ग 16 x चा वर्ग x वर्ग आणि छेदामध्ये 2 चा वर्ग 4 आणि इकडे 20 चा वर्ग किती 400. आता इथं जे 4 आहे ते तिकडे गेल्यावर गुणिले झालं मग 400 आणि 4 चा गुणाकार किती रे 1600 आणि अंशाची बेरीज 16 आणि 9 25x वर्ग. मग x वर्ग बरोबर 1600 भागिले 25 करा 1600 25 चा भागाकार मग ते 64 येते आणि दोन्ही बाजूची वर्गमूळ काढा 64 चा वर्गमूळ किती 8 बरोबर ना. आता छोटा कर्ण किती येणार आहे D1. छोटा कर्ण आपण 3x मानलाय मग 3 आणि 8 चा गुणाकार करा 24. 3 8 आणि मोठा कर्ण पर्याय क्रमांक 2 4x म्हणजे 4 आणि कितीचा गुणाकार 8 चा 32. आता आपल्याला विचारलं इथे समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काय रे. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार मग D1 आणि D2 चा गुणाकार. मग पैकी D1 म्हणजे छोट्या कर्णाची लांबी किती आली आपली 24 आणि मोठ्या कर्णाची 32. बे1 बे 2 4 आणि 12 आणि 32 चा गुणाकार किती 12 2 24 चला 2 12 त्रिक 36 आणि 2 38 384 आहे का पर्याय. पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2. एका पुस्तकाचा 5/9 भाग व 68 पाने वाचून झाल्यावर 92 पाने उरत असतील तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने आहेत. आता 5/9 भाग मग पूर्ण पुस्तकाचा 1/1 भाग धरूया आणि त्यातून 5/9 भाग वाचलाय मग त्या दोघांची वजाबाकी किती रे तिरकस गुणाकार 9 1 9 वजा 5 1 5 9तून 5 गेलं 4 4/9 भाग. आता
तो या की आम्ही माळी माईक बंद कर. हा बघा, म्हणजे 4/9 भाग पुस्तकाचा वाचायचा राहिलेला आहे. मग त्या 4/9 भागामध्ये किती पानं आहेत रे? 4/9 भागामध्ये किती पानं आहेत? 92. 68 पानं आणि ही 92, ह्या दोघांची बेरीज करायची. 68 पानं आणि राहिलेली 92 पानं, ह्या दोघांची किती बेरीज येते बघा. 8 आणि 2 10, चला 1 9 1 10 160. म्हणजे 4/9 भाग बरोबर 160. कळते का? 4/9 भाग म्हणजे 160. मग पूर्ण पुस्तकाची पानं किती? कसं काढायचं सांगा. एकदा सांगितलं होतं तुम्हाला मी. ह्या 160चा कोणाचा गुणाकार करायचा? 4/9 ची गुणाकार व्यस्त संख्या. मग 9 वर 4 खाली किती आला भागाकार? 160 ला 4 न भागल्यावर 40 आणि गुणिले 360. म्हणजे त्या पुस्तकामध्ये एकूण 360 पानं असतील. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 1. नेक्स्ट, आता हा आलेखाचा प्रकार सांगा मला. साधा स्तंभालेख आहे की जोड स्तंभालेख आहे की उभा स्तंभालेख आहे? हा, जोडून स्तंभ आहेत म्हणून या प्रकाराला आपण जोड स्तंभालेख असं म्हणणार आहोत. आता हा जो कोरा स्पेस आहे यामध्ये बॉयज आहेत आणि हा जो रेखांकित भाग आहे याच्यामध्ये त्या वर्गातील गर्ल्स आहेत, मुले आहेत. आता एका शाळेत 5वी ते 8वीचा पट प्रत्येकी 50 आहे. बघा, 5वी मध्ये 22 मुलं 26 मुली. येते का बेरीज रे? 22 आणि 26 ची नाही येत ना? 48 येते. 48. बर, ठीक आहे. आपण बघूया प्रश्न काय आहे बघूया. 5वी 6वी 7वी 8वी असे 4 वर्ग आहेत. 50वा प्रश्न आहे. इयत्ता 8वीतील उपस्थित मुलांपेक्षा उपस्थित मुली शेकडा कितीनं जास्त आहेत? 8वीतील मुलं आणि मुली घेऊया आपण. 8वीतील मुलं आणि मुली, बघा इथं 8वी आहे. मुलं किती आहेत सांगा. इथं मुलं किती आहेत? तुम्ही असं जावा वाढवू. बरोबर आहे. मुलं किती आहेत 8वी मध्ये? 20. आणि मुली किती आहेत रे? 22. बघा, 20 मुलं आणि 22 मुली. 20 मुलं आहेत आणि 22 मुली आहेत. आता विचारलंय काय? उपस्थित मुलांपेक्षा उपस्थित मुली शेकडा कितीनं जास्त आहेत? शेकडा कितीनं जास्त आहेत? समजा अंशामध्ये आपण मुलं लिहिली आणि छेदामध्ये मुली लिहिल्या. आता मुलांची संख्या 100 करण्यासाठी 20ला कितीनं गुणूया? 5 न. अंशाला 5 न गुणल्यावर छेदाला पण 5 न गुणू. अंश किती आला? 100. 20 5 100 आणि मुली किती आल्या? 22 5 110. म्हणजे मुलं जर 100 असतील तर मुली 110. म्हणजे मुलांपेक्षा मुलींची टक्केवारी कितीने जास्त आहे रे? 110 10%. म्हणजे 50चं उत्तर पर्याय क्रमांक 1. मुले आणि मुली मिळून उपस्थिती पाहिल्यास कोणत्या इयत्तेतील उपस्थिती सर्वात कमी आहे? आता उपस्थिती आपण काढूया. 5वीची उपस्थिती सांगा. 22 आणि 26 किती बेरीज रे? 48. हा, म्हणजे
50% 48 होते. 6वी मध्ये 20 मुलं प्रेझेंट 38. 38. आता 7वी मध्ये 24 मुलं आणि 20 मुली. 24 आणि 20 ची बेरीज 44. आणि 8वी मध्ये 20 मुलं आणि 22 मुली. 42. मग प्रश्न काय आहे? कोणत्या इयत्तेतील उपस्थिती सर्वात कमी उपस्थिती 6वी. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. 780 चे 25% बरोबर 1950 चे m टक्के. तर m ची किंमत किती? चे म्हणलं की गुणिले चिन्ह द्यायचं. म्हणजे 780 गुणिले 25% कसं लिहायचं? 25/100. 25/100 इज इक्वल टू 1950. चे म्हणजे गुणिले m टक्के म्हणजे m/100. आता ह्या 100ला हे 100 कट. अंशात राहिलं 780 आणि 25 चा गुणाकार. आणि 1950 डावीकडे आल्यावर छेदात जाणार. त्या बाजूला फक्त काय उरलं? ह्या झिरोला हा झिरो गेला ना. 5 25, 5 त्रिक 15, 5 9 45 आणि 39 ची दुप्पट 78 आणि 2 आणि 5 चा गुणाकार 10. m बरोबर 10. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट 53. 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी 312 असेल तर त्या संख्यांची बेरीज किती? आता मला तुम्ही सांगा 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी कसा काढायचा? कोणाला सूत्र माहित आहे? 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी काढण्याचं सूत्र काय? दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी कसा काढायचा? त्या दोन संख्यांचा गुणाकार. 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी म्हणजे त्या संख्यांचा गुणाकार. आणि लसावी समसंख्यांचा लसावी काढताना गुणाकाराची निमपट करायची. त्या दोन संख्यांच्या गुणाकाराची निमपट. मग इकडे जे 2 भागिले तिकडे आल्यावर काय होणार? गुणिले. किती आला गुणाकार? मग 312 आणि 2 चा गुणाकार 624. 624. आता गुणाकार 624 आणि आपल्याला काय काढायचे आहे? बेरीज काढायची आहे. आता अशा 2 संख्या सांगा, पण त्या क्रमवार समसंख्या सांगा त्यांचा गुणाकार 624 असेल. एक अंदाज करून बघायचा. समजा 20 न सुरुवात केली, 20 आणि त्यानंतरची क्रमवार समसंख्या 22. करा गुणाकार किती येतोय? 22 दुनी 44 आणि 0 नाही, अजून लहान आहे. पाहिजे मोठं घेऊया. 24 आणि 26. 24 आणि 26 घेऊया. 26 चौक 104. चला 10. 26 दुनी 52 आणि 10 62. आलं की. म्हणजे 624 कोणत्या 2 क्रमवार समसंख्यांचा गुणाकार आला? 24 आणि 26. मग त्या दोघांची बेरीज विचारली. करा बेरीज 24 आणि 26. पर्याय क्रमांक 4.
सोबतच्या संख्या रेषेवरील सर्व बिंदू समान अंतरावर आहेत, त्यावरून लेंथ UR वजा लेंथ QT बरोबर किती? आता मला सांगा UR मध्ये भाग किती आहेत रे? U आणि R बिंदू मध्ये बघा, इथं U आहे आणि इथं R आहे. किती भाग आहेत मोजा छोट छोट. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. लेंथ UR मध्ये किती भाग आहेत? 9. 9 भाग आहेत. इथे मी लिहितो 9 भाग. लेंथ UR मध्ये 9 भाग आहेत छोट छोट. आणि त्यातून लेंथ QT वजा करायची. लेंथ QT यामध्ये किती भाग आहेत बघा QT मध्ये? 7. QT म्हणजे इथून सुरुवात आणि तर T पाशी शेवट. मोजा. 1 2 3 4 5 आणि 6. किती भाग आहेत? नाही, इथं एक राहिलाय की. Q पासून सुरुवात करायची ना. किती भाग आहेत? 7 भाग आहेत. मग त्या दोघांची वजाबाकी करा. UR चं 9 भाग आणि वजा QT चं 7 भाग. वजाबाकी किती भाग येणार? 2. पर्याय क्रमांक 1. आता असा पर्याय शोधा की ज्यामध्ये 2च भाग आहेत. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय अगदी बरोबर आहे. RS. RS मध्ये 2च भाग आहेत है ना? म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. 54 ला पर्याय क्रमांक. नेक्स्ट, 5 वर्षापूर्वी आईचं वय मुलीच्या वयाच्या दुप्पट, त्यांच्या आजच्या वयांचं गुणोत्तर 11:6 असेल तर आणखी 5 वर्षानंतर दोघींच्या वयातील फरक किती वर्ष असेल? आता मी लिहितो 5 पूर्वी लिहितो. 5 वर्षापूर्वीचं दोघींचं वय. इथे लिहितो सध्याचं दोघींचं वय आणि इथे लिहितो 5 वर्षानंतर खाली. 5 वर्षानंतर किंवा 5 नंतर लिहितो. आता कोण दोघे आहेत? इथं समजा मुलगी आहे आणि तिथं त्या मुलीची कोण आहे? आई आहे. ओके, आता दिलंय काय बघा. 5 वर्षापूर्वी आईचं वय मुलीच्या वयाच्या दुप्पट. 5 वर्षापूर्वी मुलीचं वय मी X मानलं. आईचं वय किती येणार आहे? मुलीच्या दुप्पट. मग X ची दुप्पट किती? 2x. 2x. आता 5 वर्षापूर्वी मुलगीचं वय X होतं तर सध्या वय किती असणार आहे? 5 वर्षापूर्वी वयात 5 X अधिक किती सरळ. 5 वर्षापूर्वी व्यक्त होती तर आता किती 5 वर्षांनी समृद्धी काटकर माईक बंद करायचा. 5 वर्षापूर्वी मुलीचं वय X असेल तर सध्या X अधिक 5. 5 वर्षापूर्वी मुलीचं आईचं वय 2x तर आज त्यात 5 मिळवायचं. 2x अधिक 5. आणि हेच गुणोत्तर तुम्हाला दिले आजच्या वयांचं गुणोत्तर. आज मुलीचं वय X अधिक 5 आणि आज त्या मुलीच्या आईचं वय किती आहे? 2x अधिक 5. आणि हाच रेशो तुम्हाला काय दिलेला आहे? 11:6. पण इथं कसं घ्यायचं रे? आपण मुलीचं वय वर लिहिलंय आणि आईचं वय खाली लिहिलंय, बरोबर आहे ना? मग मुलीचं वय जास्त असणार का आईचं वय जास्त असणार? आईचं. मग आईचं वय खाली लिहायचं आणि मुलीचं वय वर. मग 11:6. 11/6 लिहू का 6/11? 6/11. अगदी बरोबर, 6/11. कारण मुलीचं वय 6च्या पटीत आणि आईचं वय 11च्या पटीत. आता तिरकस गुणाकार करूया. 6 न 2x अधिक 5 ला गुणा. 6 दुनी 12x. 6 पंचे 30. आता 11 न x ला गुणा 11x आणि 11 न 5 ला गुणा 11 5 55.
आता एक्सची पद डावीकडं 12x वजा 11x आणि 55 आणि इकडचं जे अधिक 30 आहे इकडे आल्यावर काय होणार वजा वजा 30. 30. 12 तून 11 गेलं 1x किती आले वजा बाकी मग 25. आता सध्या बरं असं करूया इथं 5 वर्षानंतर मुलीचं वय किती येणार 1 + 10 ना आणि 5 वर्षानंतर आईचं वय काय येणार पुन्हा त्यात 5 मिळवा 5 आणि 5 10. आता विचारलंय 5 वर्षानंतर दोघींच्या वयातील फरक किती असेल. आता मला सांगा 5 वर्षानंतर मुलीचं वय किती येणार आहे 1 च्या जागी 25 ठेवा 25 आणि 10 ची बेरीज किती 35 आणि 5 वर्षानंतर आईचं वय किती येणार इथं 25 ची दुप्पट 50 आणि 50 10 मिळवा. आता त्या दोघींच्या वयातला फरक काढा 60 वजा 35 ना 25. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट a अधिक b बरोबर 13 a गुणिले b बरोबर 36 तर a वर्ग अधिक b वर्ग बरोबर किती. आता इथं कोणतं सूत्र वापरूया रे विस्तार सूत्र कुठलं वापरूया सांगा a अधिक b कंसाचा वर्ग विस्तार काय A square plus 2 plus B square. a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. मी वर्गाची पद जवळ घेतो म्हणजे a वर्गच्या जोडीला b वर्ग घेतो आणि 2ab शेवटी लिहितो चालेल ना. आता a अधिक b ची किंमत तुम्हाला किती दिलेली आहे 13 मग इथे लिहितो 13 चा वर्ग पुन्हा a वर्ग आणि b वर्गची बेरीज काढायची ते तसंच लिहितो आणि प्लस 2 गुणिले ab चा a आणि b चा गुणाकार 36 दिलाय 36. हा मग बघा a वर्ग अधिक b वर्ग 13 चा वर्ग 169. आता 36 आणि 2 चा गुणाकार किती 72 अधिक 72 डावीकडे आल्यावर काय होणार वजा 72. करा वजा किती a वर्ग आणि b वर्गची बेरीज 169 मधून 72 वजा करा मला वाटते 97 येते म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या 2 पर्यायात अयोग्य विधाने आहेत. आता सर्व पूर्णांक संख्या वास्तव संख्या नसतात सत्य का असत्य सांगा. असत्य. सर्व पूर्णांक संख्या वास्तव संख्या असतात ना रे सर्व पूर्णांक संख्या वास्तव संख्या असतात इथं नसतात दिले त्यामुळे हे विधान असत्य आहे. काही परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात काही परिमेय संख्या उदाहरणार्थ 2 ही परिमेय संख्या आहे आणि ती पूर्णांक संख्या आहे. हे विधान कसं आहे सत्य आहे. सर्व परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात का सर्व परिमेय संख्या उदाहरणार्थ 2/3 ही परिमेय संख्या आहे पण ही पूर्णांक संख्या नाही म्हणजे हे विधान कसं आहे असत्य आहे. आणि काही पूर्णांक संख्या पूर्ण संख्या नसतात उदाहरणार्थ -5 ही पूर्णांक संख्या आहे की नाही ती पूर्ण संख्या आहे का नाही म्हणजे हे विधान कसं आहे सत्य आहे. मग असत्य विधान कोणती पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 आणि 3. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय 3. एका विद्यार्थ्याला संकलित चाचणीत मिळालेले विषयनिहाय गुण खालील तक्त्यात दिलेले आहेत
त्यांचे मध्यमान काढा. मराठीमध्ये 32 गुण, हिंदी 36 गुण, गणितामध्ये 48 गुण, विज्ञानामध्ये 44 गुण आणि सामाजिक शास्त्रामध्ये 40 गुण. मध्यमान म्हणजेच मध्य. कोण सांगते मध्य काढण्याचं सूत्र? सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले प्राप्तांकांची भागिले प्राप्तांकांची संख्या. समेशन xi भागिले n. मराठीचं गुण 32 अधिक हिंदीचं गुण 36 अधिक गणिताचं गुण 48 अधिक विज्ञानाचं 44 गुण आणि सामाजिक शास्त्राचं 40 गुण. ह्या 5 विषयातील गुणांची बेरीज करायची. 200. 5 वरची बेरीज किती आली? 200. 200 आणि त्याला कितीने भागायचं मग? 5 ने. 25 0. पर्याय नंबर 1 पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण 2024च्या प्रश्नपत्रिकेतील गणित विषयाचा प्रश्न क्रमांक 42 ते प्रश्न क्रमांक 58 पाहिला. उद्या प्रजासत्ताक दिन असल्यामुळे उद्या संध्याकाळी होईल 6:45 ला. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.